राज्यातील अनेक नगरपालिकांसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडलं असलं तरी बहुसंख्य नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या। येत्या 20 डिसेंबरला उर्वरित नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे। आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अनेक दिग्गज नेते या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कशा पद्धतीने प्रचार करतात याकडे लक्ष असेल। नगरपालिका निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस। या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक ठिकाणी सभा पार पडणार आहेत। अनेक उमेदवारांसाठी मुख्यमंत्री प्रचार करणार आहेत। साताऱ्यातील फलटण, अहिल्यानगरच्या पाथर्डी, वर्ध्याच्या देवळीत आणि नांदेडच्या मुखेडमध्ये फडणवीस सभा घेतील। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। 20 डिसेंबरला अंजनगाव सुर्जी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्पृहा डकरे यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये रॅली निघणार आहे। महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले। कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रचाराची रणनीती आखण्याचे निर्देश देण्यात आले। तसंच शिंदे सेनेसोबत युतीच्या सूचना दिल्या आहेत, पण राष्ट्रवादीबाबत निर्देश दिलेले नाहीत। विधानसभेच्या धर्तीवर समाजातील विविध छोट्या घटकांना सोबत घेऊन पालिका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा पुढच्या आठवड्यात जाहीर होणार आहे। काही दिवसांपूर्वी भाजपने मुंबईकरांचे प्रश्न आणि मतं मागवली होती, त्यानुसार जाहीरनामा तयार केला जाणार आहे। तसंच पालिका निवडणुकीसाठी वॉर रूम तयार केली जाणार आहे। मुंबई भाजपकडून 30 दिवसांची आखणी करण्यात आली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची आज पुन्हा एकत्रित बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचे कळतंय। तर येत्या 2 दिवसात मुंबईतील जागा वाटप अंतिम करण्यावरती दोन्ही पक्षांचा भर असेल। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे। आजपासून काँग्रेसच्या मुलाखती सुरू होत आहेत। खासदार वर्षा गायकवाड उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत असं कळतंय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी नैसर्गिक मित्र असलेल्या काँग्रेसला बगल देण्याच्या तयारीत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून विविध प्रभागांसाठी 122 इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेण्यात आल्या। या बैठकीमध्ये ठाकरे बंधूंसोबत युती करण्याच्या अनुषंगानंच उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला देखील सोबत येण्याचा आग्रह केल्याची माहिती काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। आता या संदर्भात 21 डिसेंबरला वायवी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांची एकत्रित बैठक होईल। त्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। नवाब मलिकांच्या नावाला विरोध करणाऱ्या भाजपच्या सुरात सूर मिसळत शिंदेंच्या शिवसेनेनंही मुंबईमध्ये अजित पवारांना एकाकी पाडलंय। त्यामुळे मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 2 पर्यायांचा विचार सुरू आहे। राष्ट्रवादीकडून एकतर महायुतीत लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर त्याचवेळी स्वबळाचीही चाचपणी सुरू झाली आहे। महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी मात्र एका समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे। मंत्री आदिती तटकरे, मुंबईचे 2 कार्याध्यक्ष आमदार सना मलिक यांची एकत्रित समिती स्थापन होण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबईमध्ये 227 जागांवर लढण्याची आमची तयारी असल्याचं आमदार आणि नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक यांनी म्हटलंय। नहीं, बीएमसी इलेक्शंस के लिए जो कमेटी बनाई गई थी उसकी चेयरमैन का पद दिया गया था मेरे वडील नवाब मलिक साहब को, और उसी तरीके से दिया गया था कि हम कमेटी को नवाब मलिक साहब की अध्यक्षता के खाली पूरे मुंबई में 227 वार्ड का पूरा सर्वे कर वरिष्ठान के सामने रखने की। तो वो काम हमने पूरी तरीके से किया है। बीएमसी के चुनाव का ऐलान हो गया है। कल अजित दादा पवार के साथ हमारी बैठक होगी, उसमें जो निर्णय होगा हमें मान्य होगा। हे बघा, त्यांच्यावर आरोप झाला आहे, आरोप सिद्ध नाही झाला आहे अजून, आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपच राहतात। राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या महायुतीची अधिकृत घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती। मात्र हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचं स्पष्ट झालंय। युतीविरोधातली पहिली ठिणगी ठाण्यात पडली आहे। ठाण्यातील भाजप कोपरी मंडळाच्या वतीनं शिंदेंच्या शिवसेनेसह होणाऱ्या युतीसंदर्भात अधिकृत हरकत नोंदवलेली आहे। कोपरी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेनं यापूर्वी भाजप विरोधात केलेल्या
आलेल्या कुरघोडींचा सविस्तर पाढा वाचून दाखवला। या युतीमुळे स्थानिक पातळीवर भाजपचं नुकसान होण्याची भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भातील लेखी निवेदन ठाणे महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसंच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना पाठवण्यात आले। त्यामुळे भाजप शिंदे शिवसेना महायुतीत अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे स्पष्ट संकेत सध्या मिळत आहेत। भारतीय जनता पार्टी कोपरी मंडळाच्या वतीने एक आम्ही महायुतीसाठी जे युतीचं जे हे आलेलं आहे प्रस्ताव, त्यामध्ये आमच्या कोपरी मंडळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत। आम्ही आज आमच्या वरिष्ठांना, जे आमचे ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब, कोकण पदवीधर आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले, या तिघांकडे आम्ही आज याच्या संदर्भात युतीच्या विरोधात का आम्हाला युती नको कोपरी मंडळामध्ये, त्याकरता आम्ही आमचं ठामपणे मत तिथे दाखल केलेलं आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपची आज दुसरी बैठक वसंत स्मृती इथे होणार आहे। बैठकीमध्ये शिवसेना 127 जागांवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेकडे आजी माजी नगरसेवकांची संख्या 127 आहे, मात्र शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या सगळ्या जागांवरचा दावा कायम राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली। मुळात शिवसेनेचे स्टँडिंग नगरसेवकच 62 आहेत, तर इतर पक्षातून आलेले स्टँडिंग नगरसेवक आणि माजी नगरसेवक असे 127 नगरसेवक पक्षात असताना 52 जागांच्या प्रस्तावाचा प्रश्नच उद्भवत नसून भाजपकडून तसा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा पार पडली आणि यावेळी फडणवीसांनी डायलॉगबाजी केल्यानं सभा चांगलीच गाजली। विकास कामांवर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी ठणकावलं। सभागृहात बोलत असताना अनेक जण आपल्या विकास कामांबद्दल खिल्ली उडवत होते, मात्र देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, अशी डायलॉगबाजी फडणवीसांनी केली। तसंच फडणवीसांनी अंबरनाथ शहराच्या विकासासाठी भाजपला संधी देण्याचं आवाहन केलं। अंबरनाथचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्या, आपण मुख्यमंत्री म्हणून पुढची 5 वर्ष तुमची पूर्ण काळजी घेऊ, असं फडणवीस म्हणाले। मी जे सांगतो ते निश्चित करतो। देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं, मला आजही आठवतं की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते, त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन। आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं। ज्यावेळी आपलं सरकार पुन्हा आलं त्यावेळी अनेक लोक म्हणायचे आता यांचं सरकार आलं, आता भाजपला 137 जागा मिळाल्या, आता यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काही कारण नाही। आता हे भाजपवाले पहिलं काम करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार। 1 वर्ष होऊन गेलं, लाडक्या बहिणींनो योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। आपण काही आज उद्याचा विचार करणारे लोक नाही आहोत। आपण केवळ निवडणुका आल्या की बाता मारायच्या हे करणारे लोक नाही आहोत। आज ज्या प्रकारे हे सगळं क्षेत्र बदलत आहे आणि हे जे काही सगळं आमचं MMRचं क्षेत्र आहे, हे क्षेत्र एक प्रकारे आपलं ग्रोथ इंजिन आहे। MMR क्षेत्राचा योग्य नियोजन करून आपल्याला या MMRच्या क्षेत्रामध्ये $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी उभी करायची आहे। पारदर्शी कारभार आणायचा आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही, कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही, तर एक प्रकारे पारदर्शीपणे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे। वसई विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। विरारमध्ये भाजप विरोधात बहुजन विकास आघाडी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची समीकरणं जुळताना दिसतायत। मंगळवारी विरारमधील ठाकूरांच्या कार्यालयात बहुजन विकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत संभाव्य युतीसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। त्यानंतर काल मनसेचे नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेच काँग्रेसनेही ठाकूरांच्या कार्यालयात भेट देत युती संदर्भात चर्चा केली।
या भेटीदरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय पाटील, वसई विरार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऑलिन अल्मेडाव यांनी हितेंद्र ठाकूरांशी चर्चा केली। या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मान्य केलंय, मात्र जागा वाटपाबाबत कोणतीही ठोस चर्चा अद्याप झालेली नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आल्यापासून वसई विरारची परिस्थिती अतिशय वाईट आहे। वसई विरारच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे, पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे। इथे ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती मागच्या 1 वर्षापासून पूर्णपणे थांबलेली आहे। सो सत्ताधारी पक्षाकडनं जर कामं होणार नसतील तर अशा वेळेला विरोधकांची एकमूट होणं गरजेची असते। सो त्या दृष्टीने आज आम्ही ठाकूर साहेबांना भेटायला आलो होतो। वसईची जी परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती जी झालेली आहे, त्या गंभीर परिस्थितीला सरळ करण्यासाठी आणि ती सुव्यवस्थेत आणण्यासाठी आम्हाला बहुजनबरोबर आघाडी करणं म्हणजे वसईच्या नागरिकांच्या हितासाठी तरी फार जरुरी आहे। आणि त्याच्याकरता आम्ही आज सन्माननीय आप्पाला भेटून आम्ही आमची सगळं काय आहे ती चर्चा झालेली आहे। आमचं जवळजवळ 100% पॉझिटिव्ह आहे आणि याच्यामध्ये कशी आपण रणनीती केली पाहिजे हा आप्पांनी जो सल्ला दिला त्याच्याकरता आम्ही जर आमच्या वरिष्ठीची चर्चा करून आज न उद्या आम्ही त्याच्यामध्ये आघाडीमध्ये येणार आहोत। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आता सज्ज झाले। नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये एकूण 9,48,000 मतदार आहेत, ज्यामध्ये 5 लाखाहून अधिक पुरुष तर 4 लाखाहून अधिक महिला आहेत। 154 इतर मतदारांचाही समावेश आहे। महापालिका निवडणुकांसाठी मतदान 15 जानेवारीला होणार असून मतमोजणी आणि निकाल 16 जानेवारीला जाहीर होतील। एकूण 28 प्रभागांपैकी 27 प्रभागांमध्ये 4 पॅनल असून एका प्रभागात 3 उमेदवार आहेत आणि यासाठी 8 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आलं असून मतमोजणीही तिथेच होणार आहे। भिवंडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी दिली आहे। भिवंडीमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी अनेक इच्छुक असल्यानं आतापर्यंत 156 जणांनी उमेदवारी मागणीसाठी अर्ज केलाय। शहरामध्ये काँग्रेस भक्कम असून शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद नाही, परंतु लोकसभा त्यांच्या वाट्याला गेल्यानं आम्ही जीवतोड मेहनत करून सुरेश म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी मेहनत घेतली आहे, पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी साथ दिली नाही, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत सुद्धा आघाडी होणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी दिलेली आहे। काँग्रेस सर्व मोठा पक्ष आहेत आणि 47 नगरसेवक आमचे निवडून आले होते 2017 निवडणुकीमध्ये। आजही आमची भूमिका सबळावर जाण्याची क्लिअर आहेत। ते वरती आम्ही स्पष्ट त्यांना सांगितले आहेत की आम्ही कोणाशीही आघाडी करणार नाही, त्यांच्या काय बेस नाही आहेत। पुण्यातील महायुतीच्या बैठकीचं शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांना निमंत्रण देण्यात आलं नाही। भाजप नेत्यांच्या विरोधामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना निर्णय प्रक्रियेतून डावलण्यात आलंय। पुणे महापालिकेची निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना महायुती म्हणून लढवणार आहे आणि त्यासाठी आज दोन्ही पक्षातल्या नेत्यांची एकत्रित बैठक पुण्यात होतीये। या बैठकीला भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, गणेश बिडकर उपस्थित राहणार आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंत, नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे, नाना भानगिरे हे उपस्थित राहणार आहेत। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख असलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकरांना या बैठकीचं निमंत्रण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।